बघत आहोत। अतिशय येथे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आणि त्याच्या अगोदर येथे उत्कृष्ट दर्जाची कामं झाली होती। यांत्रिकी कृष्णा सिंचनचा जो विभाग आहे ते यांत्रिक विभागाने उत्कृष्ट दर्जाची कामं इथे केली होती। पोकलँड पाठवतात साफसफाईला, पोकलँड 2 दिवस इथं थांबतो, काम काही करत नाही, परंतु बिल त्यांचं लाखोमध्ये काढलं जातं। ही यांत्रिकी विभागाला आम्ही चाप लावणार आहोत। सांगायचं तात्पर्य की आता तुम्ही बघतच आहात, अक्षरशः घाण झालेली आहे कॅनॉलची। कॅनॉलमध्ये शेवाळ पसरलेला आहे, आजूबाजूने झाडं झुडपं एवढी वाढलेली आहे की काय बोलायला नको। की ह्या झाडे झुडपांमुळे इथं सरपटणारे प्राणी, साप, परवा दिवशी इथं एकाला साप दिसला, चावायचा प्रयत्न झाला, परंतु तो पळून गेल्यामुळे दुर्घटना घडली नाही। परंतु याला जबाबदार कोण? याला जबाबदार कृष्णा सिंचन यांत्रिकी विभाग आहे। त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकताय इथं एवढे जे शेवाळ जे साठलेलं आहे, ह्या शेवाळामुळे इथे एक 25-30 हजार लोकसंख्या वस्ती असलेले संपूर्ण मोठी झोपडपट्टी आहे। ही झोपडपट्टी गोरगरीब समाज आहे। माझ्या गोरगरीब समाज हातावलं त्यांचं पोट आहे आणि त्यांना दिवसाला 500-600 रुपये हजेरी आहे। परंतु या दुर्गंधीमुळे ते गोरगरीब समाज हा आजारी पडायला लागलेला आहे आणि आजारी पडल्यामुळे दवाखान्यातच त्यांची हजेरी निघून जात आहे। त्यामुळे ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार आहे कृष्णा सिंचन विभाग। त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा याची दुरुस्ती जर नाही केली, आमचे नेते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मान्य आशिष बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथल्या साहेबाला हे घाण पाणी घेणार, बादलीत भरणार आणि साहेबाला आंघोळ घालणार आहोत। एवढंच सांगतो, तीव्र स्वरूपाचं आंदोलन होणार आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। जय भीम, जय भारत, जय संविधान।